नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या मिरची पिकामध्ये गोंड्या व्हायरस येण्याची शक्यता भरपूर असते। अशावेळी तुम्ही मी ज्या औषधाची माहिती देतो त्या औषधाची फवारणी तुमच्या पिकावर करा। तुमच्या पिकामध्ये गोंड्या व्हायरस हा येणारच नाही। गोंड्या व्हायरस हा थ्रिप्स या कीटकांमुळे येतो आणि त्या कीटकामुळे आपल्या पूर्ण आपली मिरचीची रोपही पूर्ण रोगग्रस्त होऊन जातात आणि अशावेळी आपल्या मिरची पिकातून आपल्याला उत्पादन मिळणं हे फार कमी प्रमाणात मिळतं आहे। पूर्ण प्लॉट हा व्हायरसग्रस्त होऊन जातो। तुम्हाला मी आयडिया देतो, त्या पद्धतीने थ्रिप्स चेक करा आणि तुम्ही ज्या मी औषधाची माहिती देतो त्या औषधाची फवारणी तुमच्या पिकावर करा। हे बघू शकता, तुमचा मोबाईल डिस्प्ले बंद करून या शेंडा आहे तो तुमच्या डिस्प्लेवर असा झटकायचा आहे, असा पकडून जोरात झटकायचे आहे। अशावेळी तुमच्या त्या डिस्प्लेवर सफेद सफेद छोटे कीटक पडलेले दिसतील। तुमच्या मिरची पिकावर छोटे छोटे कीटक पडलेले दिसतील आणि ते थ्रिप्स हे कीटक असतात। याचा कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला मी ज्या पद्धतीनं औषध फवारणी करायला सांगतो त्या पद्धतीनं करा। तुम्ही डिस्प्लेवर बघू शकता, हे सोलोमन आहे आणि सोलोमनमध्ये इमिडाक्लोप्रिड हे 19.81% आहे आणि त्याच्यामध्ये बीटा सायलोथ्रिन हे केमिकल आहे आणि बीटा सायलोथ्रिन 8.49% आहे आणि याचा वापर करण्यासाठी तुमची रोपही 30 दिवसांच्या पुढचीच असली पाहिजेत। याचा वापर करण्यासाठी 15 लिटर पाण्यामध्ये 15 ml सोलोमन हे औषध घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा। याच्यामध्ये तुम्ही पिकावर कीड असेल तर फक्त प्रोक्लेम हेच औषध घ्यायचं आहे। प्रोक्लेममध्ये इमामेक्टिन बेंझोइट हे केमिकल आहे आणि हे 5% केमिकल आहे। तुमच्या पिकावर कीड नसेल तर तुम्ही एकच सोलोमन औषधाची फवारणी करा। 15 लिटर पाण्यामध्ये 15 ml सोलोमन घेऊन तुम्ही तुमच्या पिकावर त्याची फवारणी करा। तुमच्या पिकावरील थ्रिप्सचा 100% नियंत्रण येईल। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन।